आपल्या घरी गेला जातोय. मग भक्ती करतोय आपल्या माहितीसाठी एक गोष्ट मी आपल्याला सांगितली. केवळ निधन जगत सत्यम मंत्र निधन देवता ते मंत्र ब्राह्मण मम देवता. या विश्वाच्या पाठीवर देवतत्व शाश्वत सत्य असलं ना तरी देव हे मंत्राच्या आणि मंत्र ब्राह्मणाच्या म्हणून ब्राह्मण माझा दैवत आहे आणि माझ्या दैवतावर पुढे विश्वास आहे. राजा चंद्रगुप्ताला ते मान्य नाही. राजा चंद्रगुप्त आता आपल्या देवताचा मोठे म्हणून कोणी वाढवला तर तो रक्त मानवाने स्वतः मोठे म्हणून देवताचा वाढवण्यासाठी आता राजा चंद्रगुप्त भक्ताचा भोक्तार बाय मूर्तिमत्ता कृतीचा शास्त्र मी वारंवार वाद करून कधी वादावर फिरत नाही. समुद्राला बलिदान आम्ही नम्रता बनवलं नाही. मी सुधारून कधी सुधारण्याचा नाही घडत. माझा जन्मजात पिंड असा आहे. राम टाकलो नवीच्या शांतला काय पाठवतो दैता कुंभलती वंशा पिंडलती प्रकाशतो रोचतो आता नाही मग बदलेला मार्ग माझे पाय पकडतोय कार असो अरे खेळण्या जोगिया मुखातील शब्द मुखात स्पर्श काही उपकार केलेस माझ्यावर. मी तुला बोलवायला आलो होतो दरबारी म्हणून बोलवायला आलो. राजा चंद्रगुप्त जबाबदारी ब्राह्मणाने तुमच्या हाती दिली. आम्ही तुमच्यापर्यंत आलो. याला कारणीभूत तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली. मग मला सांग ब्राह्मणांनी क्षत्रियाजवळ चापवान दिले. मग ते चापवान तुमच्याजवळ होते. याचा अर्थ राजगादी तुमच्याजवळ होती ना. मग अधिकारी जर तुम्ही होता तर खेळल्या चौगल्या म्हाताऱ्या तुम्हाला सांग जर जबाबदारी तुमच्याजवळ होती तुम्ही काय केलं म्हणजे क्षत्रियांजवळ चापवान दिले आणि तुम्ही मामा निघाले राजा ते असू द्या. पण राजा चंद्रगुप्त तुमच्याजवळ होते. राजगादी तुमच्याजवळ होती तर या राजगिरीच्या योग्यता वेगळा तुला समजून येतात. तुझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर आम्ही ब्राह्मणाने क्षत्रियाजवळ चापवान दिले. का दिले? हे निव्वळ सत्य आमच्यातून हिंसावू नये. दुसरी गोष्ट भोगापेक्षा त्यागात महत्व आहे. हे ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही भक्ती मार्गाकडे वाटचाल केली आणि क्षत्रियाजवळ चापवान दिले. भोगापेक्षा त्यागाला महत्व. मग मला सांग प्रत्येकाने धर्म आचरण करायचा असतो. किती समाजात करायची असते. तू धर्म का बुडविला असते मला सांग. कुणी धर्म बुडवला? धर्म का बुडवायला निघाला? मग मला सांग तू मला चापवान तुमच्या राजगादी तुमच्या होती. तुम्ही क्षत्रियाला दिली अधिकारी तुम्ही. मग त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? राजगिरी राजभूषण. त्या राजगिरीवर लाट कशी मारली तुम्ही मला सांग. कारण आहे कोणतं? मला सांग आम्ही तुझं दैवत नाव आम्ही तुला पूजनीय आमचं दर्शन घडलं तरी तुझ्या मुखक्रमावर हास्य होतं. अरे वा. मग आमच्या जवळ शस्त्र उतरलं त्यावेळी तुम्ही किती धर्म पाळला. तुझ्या बोलण्याचा अर्थ मला समजला. म्हणजे तुमच्यासारख्या थोड्या मोठ्याने जे काही खाल्लं ना ते औषध म्हणून आणि आमच्यासारख्या सामान्य क्षत्रियाने जर खाल्लं तर भूक लागली म्हणून. हे खेळल्या तुझ्या दाखवायचे नाद वेगळे आणि खायचे मला सांग विश्वाच्या पाठीवर तुझ्या चर्मानं धागा सोडली. तुझी गात्र निघाली तर झाली. तुझ्या कुणी आमचे इष्ट असतील तर त्यांनी तुझी लाकडं देऊन स्मशानात साधू साधू तू मग तपस्वी की साधू मला सांग.
आपण झालो आणि परमेश्वराला निस्वार्थी भक्ती करून आत्मसात केलो तो मी साधू. आता मी तुला सांगतो साधू म्हणजे काय. ऐक शरणपूजा दमन केलं स्वजाला शिक्षा दिली परमेश्वर नावाची दीक्षा घेतली आणि प्रत्येक ऋतुमाला सामोरा गेला. साधू होत नाही. साधू हा कर्मापेक्षा आचरणाला असावा लागतो असा तो सांगतो. शांती तुल्य तपो नास्ती नतो शांत परम सुखम नास्ती कृष्ण परो व्याधीच्या धर्मोदय परा. शमेसारखा तप नाही देवेसारखा धर्म नाही आणि तुळशीसारखा महारोग नाही. क्षमा करणं हा जर साधूचा तप झाला तर तू ते नाथाच्या भागावर नाथ कशी मारली. राजा चंद्रगुप्त मी तुझ्या मस्तकी रक्तपात केला त्याला कारणीभूत तू आहेस. तू मला मोदा म्हणून सांगतोय तू कितपर्यंत आदरणार दिलंस. मला सांग माणसाच्या देहात कुठल्या अवयवाला जास्त प्राधान्य दिलं जातं. मग या दोन्ही गोष्टीला जास्त प्राधान्य मी देतोय. आशावादी मनाला विवेकाचा मार्ग असावा लागतो. आम्ही घातीलाच आहे. बुद्धी परमेश्वर प्रत्येकाला देण्याचं कार्य करतो. चालता कर्माचा काम आहे माणसाचा आहे. मग ती चालना देण्यासाठी माणसाजवळ काय असावं लागतं. ज्ञान. ज्ञान असावंच लागतं. पण त्याबरोबर माणसाच्या शरीरात प्राधान्य कुठल्या अवयवाला पाहिजे. जिथून ती चालना बुद्धीला देतोस ना त्याला ब्रह्म म्हटलं जातं. मस्तक म्हटलं जातं. म्हणूनच म्हटलं जातं ब्रह्म झाले तो ब्राह्मण गेला. तू जर ब्राह्मण आहे तर माझ्या मस्तकावर लाथ मारताना तुला लाथ घातला आपण शरम कशी मारतो. मला सांग ज्यावेळी माझं आगमन तुझ्या राजप्रसादी झालं माझ्या चरणाशी तू लीन झालास गंगाधरी आलो त्यावेळी तुम्हाला नमस्कार केलास. मग मी जर योगी आहे हे जर तुला समजलं मग मला तू भूषण का देतोय. तुझी बुद्धी झाली की मला सांग तू अंगाला त्रिपुटी घालवलीस. सत्यम शिवम सुंदरम ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं सत्यम शिवम सुंदरम राजा तम सत्व ज्ञान भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी त्याला साध्य झाला त्याला त्रिपुटी लावण्यात बरोबर. सत्यम शिवम सुंदरम म्हणजे ज्ञान भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी जर तुला साध्य झाला तू जर ज्ञानी आहेस तर मला सांग मी जो वाद करत होतो तो लक्षावर होता. माझ्या लेकरासमोर राजकारण उभं करू नको. मला समजलेले अरे आमचं रक्षण करणारा तू नव्हे तर रक्षण करणारा हे अंगाला काढवलं कसं लावलं. मी तरी असं म्हणत अंगा लावूया राख अंगा लावूया राख डोळ्यात झाकुरी करीची बाबो. अरे श्वान काय थोडं लागते पुष्कळ वर्ष तपस्या केली त्यामुळे वाढली. समाजासाठी तुला काही उपयोग झालेला नाही. आता एक चांगला उपयोग सांगतो. लहान मुलं जिथं खेळतात ना तिथं जाऊन बस म्हणजे काय करतील. लहान मुलं स्वतःच्या मनोरंजनासाठी वटवृक्षाच्या पानांना धरून त्याप्रमाणे धोका घेतात. त्याप्रमाणे काही पलीकडे काही पलीकडे माझी योग्यता तुला कळत नाही. वृक्ष तिथं झालं ब्रह्म तिथं माया आणि माया तिथं मला तू भूषण देतोयस. माझी योग्यता तुला कळली नसेल. तुझी योग्यता मला समजली आहे. तुझी खोली बसलं कुठं घेऊन येऊ ना झुडपात ठेव कुठेतरी जलात ठेवले कुळी करून सोडून द्या पाण्यात. एखादं चांगलं लुगलं परिधान कर आधी बांगल्यावर आणि बायका जाऊन झोडू बायका. माझ्या हातातील शब्द आहे तुझे प्रत्येक शब्द मी ऐकले. मी तुझी फक्त संपवनाच केलेली आहे. आजच्या विटंबनेला सुरुवात करणार. विटंबना तुझी आत्ता होणार आहे. स्नान करून तीर्थ करा स्नान करून तीर्थ करा तर खेळ्या चौगड्या आकाऱ्या तुझ्यासाठी घडी काय
निस्वार्थी भक्ती केली, परमेश्वरा जरा आत्मसात करून दिलं ना, माझ्या किती सामर्थ्य आहे मी तुला बघून देतो. इतका धार काय करणार तू माझं काय करशील? ऐकायचंय. अरे कधी आम्ही ते शस्त्राला करू शकत नाही ना, मंत्र सांगून जरा करू शकतो. आमची वाचेवर करू शकतो. ऐक कर्ण उघडं कर आणि ऐक, मी तुला शाप देतो. अरे फेरीला म्हणून तुम्ही मला तुला म्हटलं माझी तू धर्म विसरलास. तुला तुझी योग्यता माहीत नाही. माझी योग्यता नाही. काय शब्द मला तुम्हाला सांग. ऐक, काय शब्द मला सांग तू. आतापर्यंत केलेल्या भक्तीच्या तेजावर माझ्या मुखातून काही शब्द हे सर्व वस्त्र तू परिधान केले, राजचिन्ह, अरे का राजवंशाने सत्ता श्रीमंती आणि वैभव हे प्रत्येकाला पूर्व संचितानुसार प्राप्त होतं. तुझ्या प्रमाणे भडंग ठिकाणी प्रत्येकाचा भारी भाव हात बसवायला. अरे प्रत्येकाला पूर्व संचितानुसार प्राप्त होतं, फक्त ते टिकवायला यायला हवं. या जन्मांचं तुझी प्रतिमा ना एक राजकर्ता म्हणून आहे. अरे का राजकर्ता हेच सारं म्हणतो. आता तुला धर्म आठवला, आता तुला शास्त्र आदर आठवला. प्रश्नाला उत्तर असतं. शापाला प्रतिशाप नाही. तो शाप म्हणत असेल का तू प्रविष्ट